मॉर्निंग. नमस्कार. आज आपण बघणार आहोत निफ्टीचा हे लेवल्स काय असणार आहेत. आज निफ्टीची लेवल्स काय असणार आहेत ते बघणार आहोत आपण. हा बघा, इथं आता चार्टवर आपण हा जो आहे ते 26,233 हा प्रिव्हियस डे हाय आहे आणि 26,000 हा जो मार्क केलेला आहे हा प्रिव्हियस डे लो मार्क केलेला आहे. तर निफ्टी आज इथं ओपन झालेली आहे, पण आज निफ्टीचं सध्याचं जे मुवमेंट आहे हे कसं दिसतंय, तर इथं ऑप्शन चेनवर गेल्यानंतर आपल्याला समजेल की जी सपोर्ट आणि रेजिस्टन्स निफ्टीमध्ये आज कुठे आहे. तर 26,050 या स्ट्राईक प्राईजला जर आपण बघायला गेलो तर इथं जो वॉल्यूम आहे हा 5,56,202 लॉट्स आहेत आणि इथं वाय चेंज 95 आहे, 95,000 आहे आणि वाय टोटल 1,80,000 आहे. तर आणि इथं जर बघायचं झालं तर इथं बघा, वाय चेंजमध्ये सेकंड हायेस्ट हा 80,000 आहे. वाय पण इथं सेकंड हायेस्ट आहे 2,79,000. तसंच व्हॉल्यूम पण बघा 26,000, इथं 4,25,000. म्हणजे निफ्टीची जे सध्याची जे डायरेक्शन सांगते इथं बघा, म्हणजे फर्स्ट हायेस्ट हा आहे, सेकंड हायेस्ट हे आहे. म्हणजे पडायचं झाला तर पहिला सपोर्ट सध्या जो दाखवत आहे हा 26,050 हा पहिला सपोर्ट आहे निफ्टीचा. आणि हा जर ब्रेक झाला तर 26,000 हा 26,000ची लेवल आहे सेकंड सपोर्ट असणार आहे निफ्टीचं. हा 26,000 हा सेकंड सपोर्ट असणार आहे. म्हणजे मॅक्झिमम जे पडण्याची रेंज आहे हे 25,980 हे मॅक्स असणार आहे. एकदम मॅक्झिमम पेन तो असणार आहे. आणि रजिस्टन्स जे आहे अपसाईडला निफ्टी कुठपर्यंत जाऊ शकते हे याच्यावर जर ऑप्शन चेनवर गेलो आपण, इन द मनी टू आउट ऑफ द मनी आपण पाहणार आहोत. तर बघा, इथं जो आहे हा 5 व्हॉल्यूम आहे 4,45,000, इथं 78,000 ओ आय चेंज आणि ओ आय जो आहे हा 1,87,000 लॉट्स आहे. तर हा आपल्याला काय बघायचं याच्यात सर्वात हायेस्ट कुठे आहे तर 5,98,000 म्हणजे. आणि व्हॉल्यूममध्ये सर्वात हायेस्ट 5,98,000 लॉट्स आहेत आणि ओ आय चेंजमध्ये 1,11,000 आणि 3,17,000 ओ आय चेंज आहे. तर रजिस्टन्स जो आहे आत्ताचा जो दिसतोय आपल्याला, आता टायमिंग झालेला आहे 9:32ला आपण पूर्ण हे लेवल्स पाहण्याचा प्रयत्न करतोय. तर इथं सध्या जो रजिस्टन्स दिसतोय तो 26,100, त्याच्यावरती आपण 20 पॉईंट टॉलरन्स पकडायचं. तर म्हणजे 26,120 हा मॅक्स मेजर रेजिस्टन्स असणार आहे आपला. ते लेवल ब्रेक झाली तर समोर, पण सध्या जो दिसतोय तो एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 26,120 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे. ती त्या लेवलपासून आपण आज पी साईडला प्लॅन करू शकतो. हे काही आपलं हे एज्युकेशनल पर्पज लेवल्स आहेत, सेल अँड बाय रिकमेंडेशन नाही आहे. बट स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 26,120 ही मॅक्स रेजिस्टन्स लेवल सध्या दिसतंय. आणि पण आजचं जे मुवमेंट असणार आहे, सध्या जे निफ्टी सांगतंय हे बेरिशच दिसतंय सध्या तरी, बेरिश दिसतंय. त्याच्यानं मॅक्झिमम साईड जर तुम्हाला ऑप्शन बाईंग करायची असेल तर मी प्रिफर करेल ऑप्शन बाईंगमध्ये आज पी साईडला प्रिफर करेल सध्या. मग सेकंड हाफ किंवा 12 नंतर काय 11 नंतर 11:30 12 नंतर याचा काही सिनेरिओ चेंज होऊ शकतो, पण सध्या तरी जे आहेत हे खालच्या साईडला दिसतंय. तर करायचं असेल तर खालच्या साईडचा सी टाळा, सध्या तरी सी साईड टाळा तुम्ही. पी साईडला जास्त प्रिफर करा आताच्या वेळेस. तर चार्टवरती पण बघूया आपण. आता इथं पण बघा, एक फर्स्ट 5 मिनिट कॅन्डललाच वरून जे वीक झाले बाईंग्स, इथं
सेलिंग साईडला दिसते. पहिल्याच कॅन्डलला आपल्याला ग्रीन कॅन्डल आहे, पण इथं विग क्रिएट झालेलं आहे. ते वरच्या साईडनं क्रिएट झालेलं आहे. म्हणजे सध्या याच्यावरून दिसतंय ते क्लिअर मेन्शन दिसतंय की सध्या मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे. बघूया हे ओपनिंग प्राइस ब्रेक वगैरे झालं तर मग मे बी आपण 26,120 हा हा मेजर ब्रेक वगैरे होतो का बघू. कारण की इथं बघा हा जो झोन आहे, या झोनचे जे स्टॉप लॉस असतील पहिले, हे नियर बाय इथं असतील 26,125 26,123 या लेवलवर. या लोकांचे जे इथं जे बाईंग झालेले त्याचे मेजर स्टॉप लॉस जे असतील ते या लेवलवर असतील. तर इथून आधी बाईंग सी तर प्रिफर करायचंच नाही आपल्याला. पी करायचा असेल तर तो आपण या लेवलवरनं आपण पीई प्लॅन करू शकतो. असेच जर तुम्हाला निफ्टीचे लेवल्स ॲनालिसिस पाहिजेत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. थँक्यू.